आम्ही लहान असताना जेव्हा होळी खेळायचो ना, तर आमच्या आई आम्हाला काय अजिबात पाणी द्यायची नाही. मग आम्ही काय करायचो की शेजारी पाजाऱ्यांनी जे पाणी भरलेलं असायचं पाणी ते आम्ही उपसायचो आणि होळी खेळायचो. आणि संध्याकाळी ती शेजारी आलीत की आमच्या नावानं बोंबलत बसायची. तर आज माझी मुलं शिवाय शेजाऱ्यांची मुलं होळी खेळत आहेत. खेडेगावातील मुलं ही रांगडे असतात. आता कशी काय, तर त्यांचं जे उठणं बसणं खेळणं बागडणं उंडगणं हे मातीमध्ये असतं. आणि जेवढी मुलांची फिजिकली ॲक्टिव्हिटी होईल ना तेवढी मुलं ॲक्टिव्ह होतात आणि रांगडी होतात. ही बघा, ही कलर लावत आहेत. हे बघा, हे बघा ओवी, हे बघा, हे बघा कलर खेळतायत एकमेकांशी. बघा, हे बघा, हे बघा, हे बघा कलर खेळतायत. तुझं नाव काय? अवधूत. तुझं नाव? तिचं नाव? तन्वी. ईश्वरी. तुझं? आणि तुझं ग? ओवी. आणि तुझं? ईशा. धुलीवंदनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अक्षरशः मला असं वाटतं की आयला आमचं पण बालपण असं तर आम्ही अजून थोडंफार होळीचे दिवस साजरे केले असते किंवा ते क्षण जगलो असतो. तर आता तुला पण होळीच्या शुभेच्छा.